आणि आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी फलटणमधली मोठी बातमी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे। पुण्यामध्ये ठाकरेंची सेना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांच्या धायरीमधील कार्यालयासमोर हे आंदोलन केलं, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। फलटणमधली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे। तुमच्यात जर हिंमत असेल अजितदादा, तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 8 दिवसात झालाच पाहिजे। आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार। रुपाली चाकणकरला काय वाटलं, महिला अंगावर सोडल्यामुळे आम्ही गप्पा बसू? राजीनामा दिला नाही तर काय पुढे? आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू करा। त्या बाईचा अति झालेला आहे। प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्यहनन करायचं, यांना काय ठेका दिलाय का? तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे काय म्हणाल्या ते तर आपण पाहिलं। मात्र खरोखर खऱ्या आयुष्यामध्ये जवळची मैत्रीण असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील मात्र आता थेटपणे रुपाली यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूयात। मला जो काही पक्षाच्या महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेले, पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये। मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते। जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही, जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा मागते। आणि आज पुणेजननी अक्षरशः दणाणून सोडलं। त्या रेखा कोंडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रेखाजी, आज रस्त्यावरती उतरून तुम्ही थेटपणे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। संतापजनक अशा प्रकारचं वक्तव्य जे तुम्हाला वाटतंय, त्यानंतर मात्र रुपाली चाकणकर यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं थेट आवाहन तुम्ही करतायत सरकारला। सरकारपर्यंत तुमचा आवाज गेला तर निश्चितच आज रस्त्यावर तुम्ही उतरलेल्या होत्या। प्राईम टाइमला महाराष्ट्र पाहतोय। रेखाजी। विशाल सर नमस्कार। नमस्कार। खरं बघायला गेलं तर आज संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे। आज सालदाराची मुलगी ज्यांचे आई वडील शेतात काम करतात दुसऱ्याच्या, अशा आई बापानं प्रचंड कष्ट मेहनत घेऊन तिला डॉक्टर बनवलं आणि तिचा मृत्यू हा प्रशासनानं घेतलेला आहे, तिचा जीव प्रशासनानं घेतलेला आहे। या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा रुपाली चाकणकर या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि अशा प्रेस कॉन्फरन्स मध्ये बेताल वक्तव्य करतात, जसं काही तिचं पोस्टमार्टम, तिच्या चारित्र्याचं पोस्टमार्टम त्या तिथे बसून करत होत्या, हे पाहून सामान्यातल्या सामान्य महिलेला राग अनावर झाला। आणि तो रागच आज आम्ही त्यांच्या पुण्यातल्या धायरी येथल्या कार्यालयावरती जाऊन आंदोलन करून दाखवला की तुम्ही काहीही बोलाल, तुम्ही काहीही कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। मात्र रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या काही भाडोत्री 4-5 महिला आमच्या समोर आणल्या आणि त्या वाटेल ते बरळत होत्या। रुपालीताई चाकणकरांकडनं ही अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हती। आम्ही संविधानिक मार्गाने राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करत होतो। बरं रेखाजी, मात्र एक आणखी वक्तव्य महत्त्वाचं ठरलं, ते म्हणजे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं। मी सत्याच्या बाजूने असं म्हणत असताना रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानासंदर्भातही नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात होतं। मग कुठे आता पक्षाकडून म्हणा, सरकारकडून कोणत्या कारवाईची अपेक्षा आहे आपल्याला? अजितदादा म्हणतात मी सत्याच्या बाजूने आहे ना, तर ती बाजू तुम्ही खरी करून दाखवा। मी मारल्यागत करतो आणि तू रडल्यागत कर, अशी पद्धत आज अजितदादा पवार हे करतात। आज अजितदादा हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत, आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। तुमच्याच पक्षातली ही पदाधिकारी बेताल वक्तव्य करते तरी सुद्धा तिला तुम्हाला आवर घालता येत नाही। मग दादा, तुमची कडक शिस्त नेमकी गेली कुठं? मला एक प्रश्न आहे अजितदादांसाठी की दादा, नेमकी अशी कुठली मजबुरी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये? देवेंद्र फडणवीस असं नेमकं काय गुंतलंय की त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये? एकाच व्यक्तीला इतक्या वेळा तुम्ही सुधारण्याची संधी देताय, मात्र ती व्यक्ती काही सुधारायला तयार नाहीये। मग अशा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला तर गैर काय झालं?
मात्र जेव्हा आम्ही अशा राजीनाम्याची मागणी करतो तेव्हा मात्र त्या भलतीकडेच विषय वळवतात. त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या रूपावर बोलतो, त्यांच्या साडीवर बोलतो, त्यांच्या दागिन्यांवरती बोलतो. हा भ्रम रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकावा. बरं. आम्ही फक्त आणि फक्त त्यांच्या कामावर बोलतो. बरोबर आहे. कामाविषयी आक्षेप आपण घेतलेला आहे आणि आज थेट रस्त्यावरती उतरून या संदर्भातलं उग्र स्वरूपाचं आंदोलन तुम्ही पुणे शहरामध्ये केलेलं होतं. धन्यवाद रेखा कोंडेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसरीकडे मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.